दर्शक हो, आता पाहणार आहोत एक विशेष बातमी। जगज्योती महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त वीरशैव विजनतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही 25 ते 27 एप्रिल दरम्यान रोज सायंकाळी 6 वाजता डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृहामध्ये बसव व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले यांनी पत्रकार परिषदेत दिली। यंदाचं व्याख्यानमालेचं 11वं वर्ष असून या 3 दिवसीय बसव व्याख्यानमालेतील पहिलं पुष्प शुक्रवारी 25 एप्रिल रोजी डॉक्टर गिरीश जाखोटिया हे महात्मा बसवेश्वर आणि 21वे शतक या विषयावर गुंफणार आहेत। या पहिल्या पुष्पाचं उद्घाटन आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते आणि अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे। या प्रसंगी उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, सोलापूर नागरी बँक असोसिएशनचे चेअरमन प्रकाश वाले, महावीर बँकेचे चेअरमन दीपक मुनोद, कांचन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुदीप चाकोते यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे। दुसरं पुष्प शनिवारी 26 एप्रिल रोजी इंद्रनील बंकापुरे कोल्हापूर हे मंदिराच्या देशा या विषयावर गुंफणार आहेत। तर रविवार दिनांक 27 एप्रिल रोजी नारायणपूर यांच्या हास्यधारा या विनोदी कार्यक्रमानं या व्याख्यानमालेचा समारोप होणार असल्याचं त्यांनी सांगितलं। समारोपाच्या पुष्पाचं उद्घाटन आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते आणि माजी विरोधी पक्षनेते अमोल शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे। या प्रसंगी निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त दीपक आर्वे, सागर सिमेंटचे व्यवस्थापक महादेव कोगनुरे, सिद्धेश्वर बँकेचे संचालक सिद्धेश्वर मुनाळे यांची उपस्थिती असणार आहे। दरम्यान या व्याख्यानमालेस उपस्थित राहणाऱ्या श्रोत्यांमधून दररोज 5 श्रोत्यांना सोडतीद्वारे आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे। तरी सोलापूरवासियांनी या बसव व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा असं आवाहन वीरशैव विजन उत्सव समितीचे अध्यक्ष विजयकुमार बिराजदार यांनी केलंय। 25 एप्रिल शुक्रवारी या व्याख्यानमालेचा शुभारंभ होणार आहे। या व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प डॉक्टर गिरीश जाखोटिया मुंबई हे गुंफणार आहेत। त्यांच्या व्याख्यानाचा विषय महात्मा बसवेश्वर व 21वे शतक। महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकात जे विचार सांगितले ते आज 21व्या शतकातही कसे उपयुक्त आहेत ते आपल्या व्याख्यानातून गिरीश जाखोटिया सर मांडणार आहेत। या व्याख्यानमालेचा शुभारंभ आमदार श्री विजयकुमार देशमुख यांच्या शुभ हस्ते आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम यावलकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख श्री मंगेश चिवटे साहेब, नागरी बँक असोसिएशनचे अध्यक्ष श्री प्रकाश वाले साहेब, त्याचबरोबर महावीर बँकेचे चेअरमन श्री दीपकजी मुनोद आणि कांचन फाउंडेशनचे अध्यक्ष श्री सुदीप चाकोते यांच्या उपस्थितीत या व्याख्यानमालेचा शुभारंभ होणार आहे। दुसरं पुष्प दिनांक 26 एप्रिल शनिवारी दुसरं पुष्प गुंफणार आहे कोल्हापूरचे श्री इंद्रनील बंकापुरे। त्यांच्या व्याख्यानाचा विषय मंदिराच्या देशा। या व्याख्यानमालेत ते ऑडिओ व्हिडिओ प्रोजेक्टरवर फोटो व्हिडिओ दाखवून राज्यातील आणि देशातील जवळपास 50 मंदिरांची माहिती आपल्या व्याख्यानातून ते देणार आहेत। त्यानंतर त्या दुसऱ्या व्याख्यानमालेचे उद्घाटन उमरग्याचे आमदार श्री प्रवीण स्वामी यांच्या शुभ हस्ते आणि मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री संदीप कारंजे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली, तसेच उद्योगपती श्री दत्तांना सुरवसे, श्री सिद्धेश्वर सहकारी बँकेचे चेअरमन नरेंद्र गंभीरे आणि उद्योजक पंडित जळकोटे यांच्या उपस्थितीत होणार आहे। या व्याख्यानमालेचा समारोप तिसरं पुष्प रविवार दिनांक 27 एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर येथील हास्य कवी प्राध्यापक श्री नारायण पुरी यांच्या हास्यधारा या विनोदी व्याख्यानानं या व्याख्यानमालेचा समारोप होणार आहे। समारोपाच्या व्याख्यानमालेच्या उद्घाटन आमदार श्री देवेंद्र कोठे यांच्या हस्ते आणि माजी विरोधी पक्षनेता श्री अमोल शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली, तसेच निवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस आयुक्त दीपक आर्वे साहेब, सागर सिमेंटचे व्यवस्थापक श्री महादेव कोगनुरे साहेब व श्री सिद्धेश्वर बँकेचे संचालक श्री सिद्धेश्वर मुनाळे यांची उपस्थिती होणार आहे। हे 3 दिवसाचे व्याख्यान डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृह AC हॉल येथे होणार आहे। याची वेळ असणार आहे संध्याकाळी 6 वाजता। या व्याख्यानमालेस शहरातील मान्यवरांनी उपस्थित राहावं।
या पत्रकार परिषदेस नागेश बडदाळ, आनंद दुलंगे, विजयकुमार बिराजदार, सोमेश्वर याबाजी, राजेश नीला, अविनाश हत्तरकी, सोमनाथ चौधरी आदी उपस्थित होते. हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही.